लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघाती मृत्यू झालेला आहे। सकाळीच बातमी सर्व महाराष्ट्रावर पसरलेली आहे। सर्व महाराष्ट्र सुन्न झालेला आहे। काय वाटतं? आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात काळा दिवस म्हणावा लागेल। महाराष्ट्राला एक प्रकारचं राजकारणाला ग्रहण लागलेलं आहे असं म्हणता येईल। आधी विलासराव देशमुख साहेब, त्यानंतर गोपीनाथरावजी मुंडे, त्यानंतर राजू सातव साहेब आणि आमचे नेते अजितदादा पवार यांचा आज सकाळी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। ही घटना समजल्यापासून एक मन सुन्न करणारी घटना या ठिकाणी राजकारणात महाराष्ट्राच्या घडलेली आहे। हे फक्त आमच्या परभणीवरच नाही, संपूर्ण महाराष्ट्रावर एक दुःखाचं डोंगर आमच्या युवकांवरती कोसळलेला आहे। एक प्रशासनावरती दबाव असणारा नेता आम्ही या ठिकाणी हरवलेला आहे। या ठिकाणी कुठलीच स्टेटमेंट देऊ शकत नाही मी, कारण आमच्या युवकांनी आज एक लढवया नेता आम्ही हरवलेला आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। अजितदादाच्या माध्यमातून अनेक नवयुवकांना मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संधी मिळाली होती आणि दादांनी अनेक नेते घडवले, आमदार खासदार घडवले। युवा कार्यकर्ते मोठी फळी होती दादांच्या पाठीमागे। तर त्या कार्यकर्त्यांना आता कुठंतरी दादाची पोकळी निर्माण वाटणार आहे। काय वाटतंय? जे बोललं ते करून दाखवणारा नेता म्हणजे आमचे दादा होते। त्यांचा विचार, त्यांचा वैचारिक महाराष्ट्र हा कधीच विसरणार नाही। सर्व धर्मांना, सर्व समाजातल्या युवकांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणजे दादा होते। आज सकाळपासूनच ही घटना समजल्यापासून सर्वच पक्षातील नेते, सर्वच पक्षातील कार्यकर्ते हे बारामतीच्या दिशेने निघालेले आहेत। आम्ही देखील सर्व युवक दादांच्या अंत्यविधीसाठी आम्ही सर्व जाणार आहोत। निश्चित स्वरूपात याच्यानंतर परभणीमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक विकासाची गंगा, एक विकासाची दिशा असणारं नेतृत्व आपण या ठिकाणी हरवलेलं आहे।